बघितलं असेल 8 दिवसापूर्वीच आपला उमेदवार जाहीर झाल्यानंतर उद्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची रॅली आहे उमेदवाराबरोबर आणि त्याच्यासाठी सर्व महायुतीच्या शिवसेना असेल, BJP असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, रासप असेल विविध पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली आहे आणि येणारे 8 दिवस एकोप्यानं काम करायचं कारण शेवटी शिवसेना हे घोष्ट आहे. शिवसेनेचा उमेदवार असला तरी तो महायुतीचा उमेदवार आहे आणि महायुतीचा जर उमेदवार असला तर आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना केंद्रामध्ये मुख्यमंत्री करायचं आहे, ते पंतप्रधान करायचं. त्याच्यासाठी आज या ठिकाणी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं. BJP, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे आणि आमचे काय अन्य घटक पक्ष जे आहेत RPI ह्या सगळ्यांचा इथे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आम्हाला फक्त एकच बघायचं आहे की यंदा मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठीच आमचं लक्ष आहे की 400 पार हे झालंच पाहिजे. त्यासाठी जो आमच्या कार्यकर्त्यांचा आणि माननीय नाईक साहेबांनी जो दिलेला शब्द आहे की ह्या येत्या काळामध्ये आपल्याला जे नरेश म्हस्के साहेब आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठीचा हा कार्यकर्त्यांचा अतोनात चाललेला प्रयत्न आहे. हे आमचे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत जी मोदी साहेबांनी केलेली आहे किंवा आमच्या जे राज्य शासनाने केलेली जी महत्त्वपूर्ण कामं आहे. तुम्हाला माहीत असेल की आरोग्याच्या योजना आहे, सिलेंडर आहे, अशा अनेक काही योजना आहेत. तुम्ही बघितलं असेल की नितीन गडकरी साहेबांनी रस्ते किती सुंदरसे बनवलेले आहेत. ह्या सगळ्या चांगल्या कामाचा मागोवा आढावा आपल्याला मतदारांना द्यायचा आहे आणि फक्त हे राजकारण प्रत्येक दिवसाला नसून ह्यामध्ये समाजकारण कुठे दडलेलं आहे. आपल्याला आपल्या भारताचा विकास घडवायचा आहे आणि विकास घडवण्यासाठी आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान जर करायचं असेल आणि त्यांना इथे जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल तर आपल्याला माननीय नरेश म्हस्के साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करायला लागणार आहे. धन्यवाद. येत्या 20 मेला जी निवडणूक होणार आहे ठाणे मतदारसंघातून, त्या मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये उभाटाचे राजन विचारे हे 3 लाख मतांनी निवडून आले होते. जिल्हाप्रमुख विजय चौगुले असतील, नाटासाहेब शिंदेसाहेब यांच्या प्रचंड कामामुळे ते 3 लाखांनी निवडून आले होते. परंतु आता आमचे नरेश म्हस्के साहेब हे 4 लाखाच्या वरती मतांनी प्रचंड मतांनी विजयी होतील. आजची बैठक बेलापूर विधानसभा क्षेत्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ह्या महायुती शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, मनसे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर ठाणे लोकसभेमध्ये अतिशय जोश संचारलेला दिसून येतो आहे आणि निश्चितच ही सीट लोकसभेची सीट निवडून येईल. इथला खासदार हा शिवसेनेचाच होईल, महायुतीचा होईल. आठवले साहेबांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की महायुतीचा प्रचार जोमाने करा आणि 400 पार हा आमचा जो नारा आहे हा निश्चितपणे एक खासदार जाऊन दिल्लीला बसणार आहे. उमेदवार जस्ट आत्ताच महायुतीच्या माध्यमातून पण तो शिवसेनेचा उमेदवार आहे असं आम्ही मानत नाही. मी नरेंद्र मोदीचेच आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठीच ही इलेक्शन आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान त्यांना बसवण्याकरता प्रत्येक खासदाराची आवश्यकता आहे आणि हे देखील खासदार त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीची व्यूहरचना करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचा सगळे जेवढे घटक पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आहे, राष्ट्रवादी, RPI आहे, मनसे आहे, जे त्या ठिकाणी घटक पक्ष आपल्या ह्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचे पुनर्मिलन व्हावं, त्यांच्या मार्फत एखादा मेसेज चांगला आपल्या मतदारांपर्यंत पोहोचावा त्यासाठी महायुतीचा आजचा हा मेळावा आहे. हे माझा विश्वास आहे. हा सगळा महायुतीचा कार्यकर्ता हार्डवर्कर आहे. वर्षानुवर्ष काम करत असल्यामुळे आमच्या निवडीमध्ये विजयामध्ये आम्हाला काय त्या ठिकाणी असं 1% त्या ठिकाणी आम्हाला काही वाटत नाही. आणि काही मुंबईमध्ये आपले सर्व पक्षाचे प्रतिसाद मिळावा लागला. आज या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रचाराचा स्ट्रॅटजी ठरवायची त्याच्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी बोलवले आणि महायुतीमध्ये सहभाग घेतलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी आता या ठिकाणी येणार आहेत आणि आमच्या सर्वांचा मिळून म्हस्के साहेबांना पाठिंबा देऊन आणि सर्व आमच्या महिला भगिनी आणि आम्ही सर्वजण प्रचारामध्ये एकदम सक्रिय भाग घेऊन त्यांना जिंकण्यासाठी आम्ही सर्वांना मदत करणार.